नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ज्ञानधारा या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण पुणे GMCसाठी येणारी महत्त्वाची सामान्य ज्ञान या विषयावर आधारित प्रश्नोत्तरे या ठिकाणी बघणार आहोत. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये GK आणि GS या प्रश्नांवरती चर्चा करणार आहोत. मित्रांनो, तुमची भरती सध्या पुणे GMCची चालू आहे. आपण यापूर्वी नांदेड GMC असेल, छत्रपती संभाजीनगर GMC असेल, तर याचा जो काही TCS पॅटर्न होता त्यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले होते, अगदी त्याप्रमाणेच आपण या व्हिडिओमध्ये प्रश्न जे आहेत हे कव्हर केलेले आहेत. विश्लेषणासहित प्रश्न या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. याचं PDF तुम्हाला अगदी मोफत डाउनलोड करायला मिळेल. त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनेल जॉईन करायचे, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी मिळून जाईल. मित्रांनो, सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. या ठिकाणी पहिला प्रश्न आपला असणार आहे, मार्च 2025 मध्ये खालीलपैकी कोणत्या मंत्र्यांनी इंडिया बायो इकॉनॉमी रिपोर्ट 2025 आणि बायो स्टार्टअपसाठी बायोसारथी मेंटरशिप इनिशिएटिव्ह कोणी प्रकाशित केलेले आहे? तर कोणत्या मंत्र्याच्या हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे, प्रकाशित झालेलं आहे, अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारण्यात आलेला आहे. तर योग्य उत्तर आहे जितेंद्र सिंह यांच्या हस्ते बायोसारथी जे काही मेंटरशिप इनिशिएटिव्ह आहे याचं प्रकाशन या ठिकाणी करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग हे जितेंद्र सिंह कोण आहेत, त्यांच्याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जर आपण पाहिलं तर जितेंद्र सिंह हे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री आहेत. यांच्याकडे स्वतंत्र प्रभार आहे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री पदाचा. आता जर आपण पाहिलं तर घोषणा जी आहे इनिशिएटिव्हची ही नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यामागचा उद्देश काय आहे तर बायोसारथी मेंटरशिप इनिशिएटिव्ह ही बायोटेक क्षेत्रातील नवकल्पना आणि स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेली एक जागतिक मार्गदर्शन योजना असलेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मग या योजनेचा उद्देश पण आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, कारण परीक्षेमध्ये कुठलाही कशाही पद्धतीनं प्रश्न तुम्हाला विचारला गेला तर त्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी कुठेतरी देता आलं पाहिजे. त्यानंतर हा जो अहवाल आहे मित्रांनो, इंडिया बायो इकॉनॉमी रिपोर्ट 2025, ज्यालाच आपण IBER 2025 असं म्हणून देखील ओळखलं जाते, तर भारताच्या जैव अर्थव्यवस्थेतील वाढ आणि विकासावर प्रकाश टाकतो. पुढचा मुद्दा आहे की 13व्या BIRAC स्थापना दिन समारंभात भारत सरकारचे माननीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री पंतप्रधान कार्यालय डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी इंडिया बायो इकॉनॉमी रिपोर्ट 2025 अधिकृतपणे लॉन्च केलेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर ही महत्त्वाची माहिती आहे, ती पण आपल्याला या ठिकाणी आपण कव्हर केलेली आहे. प्रश्न पुढचा आहे आपला, वर्ल्ड इकॉनॉमी फोरमच्या 2025च्या लिंगभेद अहवालामध्ये भारताचा क्रमांक कितवा लागतो? ते योग्य उत्तर आहे बघा 131वा या ठिकाणी भारताचा क्रमांक लागत असलेला आपल्याला पाहायला मिळतं. वर्ल्ड इकॉनॉमी फोरम 2025च्या लिंगभेद अहवालामध्ये, हे महत्त्वाचं आहे, लिंगभेद अहवालामध्ये या ठिकाणी भारताचा क्रमांक जो आहे तो 131वा लागत असलेला आपल्याला पाहायला मिळतं. महत्त्वाच्या माहितीमध्ये जर आपल्याला पाहायचं झालं तर 148 देशांच्या यादीमधून भारताचा क्रमांक 131वा आहे. 2024 मध्ये 129व्या क्रमांकावर भारत होता. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एकूण 2 अंकांची घसरण या ठिकाणी भारताची झालेली आपल्याला पाहायला मिळते लिंगभेद अहवालामध्ये. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे आपला, जागतिक लिंगभेद निर्देशांक 4 प्रमुख आयांमध्ये या ठिकाणी लिंगभाव समानतेचे मोजमाप या ठिकाणी करत असतो. तर आर्थिक सहभाग आणि संधी, शैक्षणिक प्राप्ती, आरोग्य आणि जगणे आणि राजकीय सक्षमीकरण या 4 प्रकारच्या बाबी लक्षात घेऊन या ठिकाणी लिंगभेद अहवाल जो आहे तो या ठिकाणी कुठेतरी सादर केला जात असलेला आपल्याला पाहायला मिळतो. वर्ल्ड इकॉनॉमी फोरमकडून हा जो काही अहवाल आहे तो सादर केला जातो दरवर्षी. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे की आइसलँड सलग 16व्या वर्षी क्रमवारीत आघाडीवर आहे. त्यानंतर फिनलँड, नॉर्वे, युनायटेड किंगडम, ज्याला आपण UK किंवा ब्रिटन असंही म्हणतो किंवा इंग्लंड असंही म्हणून आपण या ठिकाणी ओळखतो, आणि त्यानंतर न्यूझीलंड या देशाचा क्रमांक लागत असलेला आपल्याला पाहायला मिळतं. पहिला देश कोणता आहे असा जरी प्रश्न आला तर आइसलँड देशाचा क्रमांक जो आहे तो पहिल्या क्रमांकावर असलेला पाहायला मिळतं. सलग 16व्या वर्षी आइसलँड देश जो आहे तो लिंगभेद अहवालामध्ये प्रथम स्थानावर असलेला आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पुढचा असणार आहे आपला, मार्च 2025 मध्ये प्रकाशित झालेले संजीव चोप्रा यांचे कोणते पुस्तक भारताच्या दुसऱ्या पंतप्रधानाचे चरित्र असलेलं आपल्याला पाहायला मिळतं? तर उत्तर आहे लाल बहादूर शास्त्री यांचं हे
चरित्र असलेलं पाहायला मिळतं. पुस्तकाचं नाव आहे दी ग्रेट कॉन्सिलिएटर, लाल बहादूर शास्त्री अँड द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया, हे या पुस्तकाचं नाव असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म जर बघितलं तर 2 ऑक्टोबरला आहे, तर 1904 मध्ये यांचा मृत्यू झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला यांचा जन्म जो आहे 2 ऑक्टोबर 1904 ला झालेला आहे आणि मृत्यू जो आहे तो 11 जानेवारी 1966 झालेला आपल्याला पाहायला मिळतं. भारताचे पंतप्रधान म्हणून यांनी कार्यकाळ सांभाळलेला आहे. तर बघा 1964 ते 1966 दरम्यान या ठिकाणी भारताचे पंतप्रधान म्हणून कार्यरत होते. यांच्याच कालखंडामध्ये भारत आणि पाकिस्तानचं युद्ध झालं होतं. 1965चं जे युद्ध होतं हे लाल बहादूर शास्त्री हे पंतप्रधान असताना झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे आपला, 16 ते 28 एप्रिल 2025 दरम्यान आयोजित केलेला डस्टेलिक 6 हा युद्धाभ्यास भारत आणि कोणत्या देशादरम्यान होता? तर बघा मित्रांनो, डस्टेलिक 6 हा जो काही युद्धाभ्यास आहे नांदेड GMC मध्ये या ठिकाणी विचारलेला प्रश्न आहे. हा उझबेकिस्तान आणि भारत या 2 देशादरम्यान हा जो काही युद्धाभ्यास आहे तो आयोजित करण्यात आला होता. याचं नाव जर परीक्षेमध्ये तुम्हाला परत विचारलं गेलं तर डस्टेलिक 6 युद्धाभ्यास हा प्रश्न हा युद्धाभ्यास या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतं. हा जो प्रश्न आहे मित्रांनो तुम्ही व्हेरी IMP मध्ये ठेवला तरी चालेल, कारण बघा आपलं ससून पुणे GMCची भरती आहे, तर पुण्यामध्ये हा जो काही युद्धाभ्यास आहे ना हा करण्यात आला होता. पुणे या ठिकाणी हा युद्धाभ्यास झालेला आहे, त्याच्यामुळं हा प्रश्न तुम्हाला विचारला जाण्याची शक्यता जास्त या ठिकाणी असलेली आपल्याला पाहायला मिळते. मग अधिकची माहिती जर आपल्याला पाहायची तर हा सराव पुणे येथे विदेशी प्रशिक्षण केंद्रामध्ये या ठिकाणी पार पडलाय. तर हा भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील एक वार्षिक सराव असून तो दरवर्षी भारत आणि उझबेकिस्तानमध्ये आळीपाळीने आयोजित केला जातो. म्हणजे 1 वर्ष भारतामध्ये 1 वर्ष उझबेकिस्तानमध्ये. तर 2025चा जो आहे पुणे या ठिकाणी झालेला आहे. भारत आणि उझबेकिस्तान या 2 देशाच्या मध्ये डस्टेलिक 6 नावाचा युद्धाभ्यास हा संपन्न झालेला आहे. भारतीय पथकात जाट रेजिमेंट या एका बटालियनचे 60 जवान आणि भारतीय हवाई दलाच्या जवानांचा या ठिकाणी समावेश होता. तर उझबेकिस्तानच्या पथकामध्ये उझबेकिस्तानच्या लष्करी कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी समावेश असलेला पाहायला मिळतं. पुढचा मुद्दा आहे की या सरावामुळे दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये समन्वय वाढावा, तसेच संयुक्त लष्करी कौशल्य, तंत्रज्ञान आणि सर्वोत्तम पद्धतींच्या देवाणघेवाणीला चालना मिळावी, हा यामागचा कुठेतरी उद्देश असलेला आपल्याला पाहायला मिळतं. व्हेरी IMP मध्ये प्रश्न ठेवायचा आहे मित्रांनो तुम्हाला, तो प्रश्न तुम्हाला विचारला जाण्याची दाट शक्यता या ठिकाणी आहे. प्रश्न पुढचा आहे आपला की एप्रिल 2025 मध्ये मंजूर झालेल्या भारताच्या 5व्या पिढीतील स्वदेशी स्टील्थ फायटर जेट प्रकल्पाचे नाव काय आहे? तर बघा योग्य उत्तर आहे एमका म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. याला एमका म्हणून असं आपण या ठिकाणी ओळखत आहे. जे काही 6th जनरेशन आपलं स्टील्थ फायटर जेट विमान आहे याला, आणि त्याच्यानंतर यालाच आपण ॲडव्हान्स मीडियम कॉम्पॅक्ट एअरक्राफ्ट म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. याचं लॉंग फॉर्म जर विचारलं तुम्हाला तर ॲडव्हान्स मीडियम कॉम्पॅक्ट एअरक्राफ्ट या नावाने ओळखलं जात आहे. डिझायनर जर आपण पाहिलं तर एरोनॉटिक डेव्हलपमेंट एजन्सी डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आहे. जे एमकाचं डिझाईन जे आहे ते तयार करणारं आहे, जे 5व्या पिढीतील आपलं स्वदेशी स्टील्थ फायटर जेट आहे जे की बनवलं जाणार आहे. याचे डिझाईन बनवायचं जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे किंवा बनवायची जबाबदारी जी आहे ही एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनला या ठिकाणी देण्यात आली आहे. तर मग हे जे विमान आहे प्राथमिक किंवा प्रथम कोण वापरणार आहे? तर भारतीय हवाई दल आणि भारतीय नौदल ह्या दोघांचं उद्देश ठेवून या ठिकाणी हे जे काही विमान आहे, हे जे काही फायटर जेट आहे ते बनवण्याचा प्रकल्प या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतं. विमानाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन हे 2025 पर्यंत सुरू करण्याचे नियोजन आहे. सध्या हे भारतात विकसित होत असलेलं एकमेव 5व्या पिढीतील लढाऊ विमान असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. याच्यावर पण प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. चालू घडामोडीमध्ये हा प्रश्न एखाद्या वेळेस येऊ शकतो तुम्हाला. प्रश्न पुढचा आहे मित्रांनो, जानेवारी 2025 मध्ये खालीलपैकी कोणाला सामाजिक कार्यातील त्यांच्या आयुष्यभराच्या सेवेसाठी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे? तर बघा योग्य उत्तर आहे साध्वी ऋतंभर यांना या पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते. तर बघा पद्मभूषण पुरस्कार 2025चे मग कोणाकोणाला देण्यात आलेले आहेत? तर एकूण 19 जणांना हा जो काही 2025चा
पद्मभूषण पुरस्कार आहेत ते मिळालेले आहेत। मग हे 19 जण कोण कोण आहेत त्याची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी मी दिलेली आहे। तुम्ही हे पाहून घेऊ शकता किंवा याचं तुम्हाला स्क्रीनशॉट या ठिकाणी काढून घ्यायचं आहे, किंवा हे जे PDF आहे प्रश्नांचं हे मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला अगदी मोफत उपलब्ध करून देत आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करून याचा अभ्यास करू शकता। जेवढे काही 2025 मध्ये पद्मभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहेत त्या सर्वांची नावे या लिस्टमध्ये असलेलं आपण पाहू शकता। त्याच्यानंतर चला प्रश्न क्रमांक पुढचा बघणार आहोत आपण की महाराष्ट्र सरकारकडून हरित प्रमाणित इमारतीसाठी काय प्रोत्साहन दिले जाते। तर प्रोत्साहन काय दिले जाते ग्रीन सर्टिफाईड बिल्डिंगसाठी, तर अतिरिक्त मजल्यावरील जागेचा निर्देशांक हे प्रोत्साहनपर या ठिकाणी दिलं जात आहे महाराष्ट्र शासनाकडून। मग याच्याबद्दलची अधिकची माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे। प्रश्न जो आहे चालू घडामोडीमध्ये येऊ शकतो हा, एखाद्या वेळेस तुम्हाला जर विचारला गेला तर अधिकची माहिती पण मी तुम्हाला दिलेली आहे, हवं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता। त्यानंतर प्रश्न पुढचा बघणार आहोत की महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे। बघा मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर GMC मध्ये हा जो काही प्रश्न आहे तो जशाचा तसा विचारला गेलाय की महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे। आपल्या सगळ्यांना जसं माहिती आहे की कळसुबाई हे महाराष्ट्रामधील सर्वात उंच शिखर म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं। कुठे आहे तर मग अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये असलेलं पाहायला मिळतं। उंची किती आहे तर 1646 मीटर एवढी कळसुबाई या शिखराची उंची असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। 2-3 पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो। महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कळसुबाई हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे, किंवा कळसुबाई या महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखराची एकूण उंची किती आहे, अशा 3 प्रकारे प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो परीक्षेमध्ये या ठिकाणी। त्यानंतर बघा महत्त्वाच्या माहितीमध्ये जर पाहिलं तर या शिखराला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते। कळसुबाई शिखराविषयी अधिकची माहिती जर पाहायची झाली तर उंची आहे 1646 मीटर, फूटमध्ये जर बघितलं आपण तर 5400 फूट एवढी उंची असलेली पाहू शकतो। सह्याद्री पर्वतरांगेमध्ये हे शिखर येतं, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हे शिखर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। वैशिष्ट्य काय आहे तर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर म्हणून याच्याकडे पाहिलं जातं। मग याच्यानंतर अजून एक प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो, त्याच्यामध्ये मग भारतातील सर्वोच्च शिखर असेल ज्याला आपण K2 नावाने ओळखतो। त्यानंतर जगातील असेल, जगातील सर्वोच्च शिखर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जसं तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं। मग कोणत्या देशामध्ये आहे तर नेपाळ या देशामध्ये आहे। K2 कुठे आहे, याचं लोकेशन, याची उंची तुम्हाला या ठिकाणी माहिती करून घ्यायची आहे, अन्यथा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व कव्हर करणार आहोतच। त्याच्यानंतर बघा महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च शिखर तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, त्याच्यावर पण परीक्षेमध्ये बऱ्याच परीक्षांमध्ये प्रश्न या ठिकाणी विचारले गेले। तर मग साल्हेर हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च शिखर आहे, तर महाराष्ट्रातील सर्वात उंचीवरील किल्ला म्हणून पण या साल्हेरला ओळखलं जातं। नाशिक जिल्ह्यामध्ये आहे, याची उंची जर एकूण पाहिली तर 1567 मीटर एवढी उंची असलेली आपल्याला पाहायला मिळते साल्हेरची। ठीक आहे, हे परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, महत्त्वाचं आहे। बघा पुढे जर मुद्दे आपण पाहिले तर साल्हेर हे केवळ शिखरच नाही तर ते सह्याद्रीतील सर्वात उंच किल्ला देखील आहे, नाशिक जिल्ह्यात स्थित आहे आणि सह्याद्री पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला देखील आहे, जसं की तुम्हाला यापूर्वी मी सांगितलंच आहे। हे नाशिक जिल्ह्यातील साटणा तालुक्यामध्ये असलेले हे शिखर पाहायला मिळतं। मराठा साम्राज्याच्या काळात साल्हेर हा किल्ला एक महत्त्वाचा किल्ला म्हणून या ठिकाणी ओळखला जायचा किंवा महत्त्वाचा भाग होता। शिवाजी महाराजांनी 1671 मध्ये हा किल्ला ताब्यात घेतला होता, तर या गडाला 6 हेर असं नाव होतं कारण इथून 6 घाटावर लक्ष ठेवता येत असे। पुढे त्याचा अपभ्रंश होऊन साल्हेर हे नाव या ठिकाणी पडलेलं आपल्याला पाहायला मिळतं। महत्त्वाचं आहे, परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं। फक्त सर्वोच्च शिखर आणि उंची तुम्हाला या ठिकाणी पाहायची आहे, लक्षात ठेवायची आहे, अत्यंत महत्त्वाची आहे। त्याच्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर सर्वात उंच शिखर, भारतातील सर्वात उंच शिखर जर पाहिलं तर कांचनगंगा हे भारतातील सर्वोच्च शिखर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं, ज्याची उंची 8586 मीटर आहे। फूटमध्ये जर पाहायला गेली तर 28,169 फूट असलेली आपल्याला पाहायला मिळते। हे शिखर हिमालय पर्वत रांगेमध्ये असून नेपाळ आणि सिक्कीम भारत यांच्या सीमेवर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। तर भारतीय भूमीवरील सर्वोच्च शिखर म्हणून या ठिकाणी कांचनगंगा या शिखराला ओळखलं जातं। त्याच्यानंतर जगातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे तर माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर आहे। उंची किती आहे एकूण तर 8848.86 मीटर,
फूटमध्ये पाहिले तर 29,031 फूट असलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कुठे तर नेपाळ आणि चीन देशाच्या सीमेवर असलेलं पाहायला मिळतं एव्हरेस्ट हे शिखर. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे बघा आपला, की महाराष्ट्रात सर्वात मोठा औष्णिक वीज प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? तर चंद्रपूर या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प असलेलं पाहायला मिळतं. योग्य उत्तर आहे चंद्रपूर या ठिकाणी. त्यालाच आपण चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन म्हणून पण ओळखलं जातं. एकूण वीज निर्मिती क्षमता जर पाहिली तर 2920 मेगावॅट एवढी मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती जी आहे या ठिकाणी होत असलेलं आपण पाहू शकतो. मग याच्यामध्ये मग महाराष्ट्रातील महत्त्वाचे जे काही औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत ते तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, तेही आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. मग महाराष्ट्रातील तुम्हाला भुसावळ येथे असलेला औष्णिक विद्युत प्रकल्प असेल, जो पारस हा औष्णिक विद्युत प्रकल्प अकोला जिल्ह्यामध्ये आपल्याला आढळतो. 250 मेगावॅट एवढं वीज निर्मिती क्षमता पारस औष्णिक विद्युत प्रकल्पाची असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर परळी वैजनाथ औष्णिक विद्युत प्रकल्प असेल, भुसावळ औष्णिक विद्युत प्रकल्प असेल, खापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्प असेल जो नागपूर जिल्ह्यामध्ये आहे, भुसावळ हा जळगाव जिल्ह्यामध्ये, तर परळी हा बीड जिल्ह्यामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर या ठिकाणी आहे. चंद्रपूर हा औष्णिक विद्युत प्रकल्प चंद्रपूर या ठिकाणी आहे. डहाणू औष्णिक विद्युत प्रकल्प पालघर जिल्ह्यामध्ये असलेला पाहायला मिळतं. नाशिक येथील एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प हा प्रसिद्ध असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर दाभोळ औष्णिक विद्युत प्रकल्प हा रत्नागिरी या ठिकाणी असलेला पाहायला मिळतो. मग पुढे आहे तुर्भे औष्णिक विद्युत प्रकल्प, उरण औष्णिक विद्युत प्रकल्प आणि चोला औष्णिक विद्युत प्रकल्प. जर तुम्हाला याची पूर्ण माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट काढून तुम्ही लिहून ठेवा तुमच्या वहीमध्ये, किंवा PDF मी देणार आहे. PDF तुम्ही जसं तसं प्रिंट करून तेही नोटमध्ये तुमच्या ॲड करून ठेवू शकता. त्याचा अभ्यास तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी करू शकता. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे आपला, की महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना कधी झाली आहे? तर योग्य उत्तर आहे मित्रांनो 7 सप्टेंबर 1970ला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळते. मग हे पण महत्त्वाचं आहे, IMP मध्ये ठेवलं तरी चालेल, कारण महाराष्ट्र प्रदूषण मंडळावर एखाद्या वेळेस प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर याच्याबद्दलची महत्त्वाची माहिती पण आपण या ठिकाणी घेतली आहे. याचा स्क्रीनशॉट तुम्हाला काढून घ्यायचा आहे. ठीक आहे, याच्या तरतुदी वगैरे या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे, स्थापना वगैरे सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेलीच आहे. त्यानंतर मित्रांनो प्रश्न पुढचा आहे, की डॅश या वर्षी दख्खनमध्ये बहमनी सल्तनतीची सत्ता असलेलं पाहायला मिळतं. तर बघा योग्य उत्तर आहे 1347 दरम्यान या ठिकाणी दख्खनमध्ये बहमनी सल्तनतेची सत्ता असलेली आपल्याला पाहायला मिळते. इसवी सन 1347 ते 1527 या कालखंडादरम्यान. महत्त्वाचं आहे, राजधानी जर पाहिली बहमनी सल्तनतीची तर या ठिकाणी पहिल्यांदा गुलबर्गा ही राजधानी होती 1347 ते 1425 पर्यंत, आणि त्यानंतर बिदर ही राजधानी होती 1425 ते 1527 पर्यंत. महत्त्वाच्या माहितीमध्ये जर पाहिलं तर मूळच्या बदख्शान येथील ताजिक वंशात जन्मलेल्या अल्लाउद्दीन हसन बहामनी उर्फ हसन गंगू याने इसवी सन 1347 साली ही सल्तनत स्थापली होती. बहामनी राज्याची राज्यभाषा ही मराठी होती. तर हसनच्या नंतर त्याचा पुत्र मोहम्मद शहा प्रथम हा सुलतान बनला व त्याच्याच काळात सर्वप्रथम स्फोटक दारूचा वापर बुक्का विरुद्ध करण्यात आला व इसवी सन 1518 नंतर हिचे तुकडे या ठिकाणी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. मग हे तुकडे झाल्याच्या नंतर अहमदनगरची निजामशाही, वराड्यातील इमादशाही, बिदरची बिदरशाही आणि विजापुरातील आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही अशा 5 सल्तनती याच्यापासून वेगळ्या झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. बहामनी सल्तनतीवर प्रश्न तुम्हाला विचारला जाता. मग ह्या सल्तनतीची फूट होऊन कोणत्या कोणत्या सल्तनतीची या ठिकाणी स्थापना झाली ते पण या ठिकाणी कव्हर केलेलं आहे आपण. प्रश्न बघा पुढचा असणार आहे आपला, मुझफ्फर बॉम्बस्फोटची घटना कोणत्या वर्षी घडलेली आहे? तर मुझफ्फर या ठिकाणी जो काही बॉम्बस्फोट होता ही जी घटना आहे मित्रांनो 1908 साली घडलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, बॉम्बे प्रांतिक महानगरपालिका कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला? तर 1949ला बॉम्बे प्रांतिक महानगरपालिका कायदा जो आहे तो मंजूर झालेला आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न पुढचा आहे, पुण्याजवळील कार्ले आणि बाजे लेणी ही कशाशी संबंधित आहे? कार्ले आणि भाट्टे
हे लेणी कशाशी संबंधित आहेत? तर योग्य उत्तर आहे बघा मित्रांनो, बौद्ध धर्माशी संबंधित असलेल्या आपल्याला ह्या लेण्या पाहायला मिळतात. बौद्ध धर्माचे यामध्ये वेगवेगळ्या वास्तू असलेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात, कार्ले आणि वाटे या लेण्यांमध्ये. तर या लेण्यांमध्ये चैत्यगृह म्हणजे प्रार्थनास्थळ, विहार म्हणजे भिक्खूंसाठी निवासस्थान यांचा समावेश आहे आणि भारतातील सर्वात जुन्या लेण्यांपैकी एक मानल्या जातात. बौद्ध धर्माच्या हीनयान शाखेतील प्राचीन लेण्यांपैकी एक आहे. तर या लेण्या देखील ख्रिस्तपूर्व 2ऱ्या व 1ल्या शतकातील असलेले पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये बघा, या लेण्यामध्ये यक्ष, गंधर्व, इंद्र आणि सूर्याची शिल्पे आहेत, जी या लेण्यांना एक वेगळी ओळख निर्माण करून देतात. या लेण्या प्राचीन व्यापारी मार्गावर होत्या, ज्या कल्याण आणि सोपारा या बंदरांना थेर या ठिकाणाशी जोडत होत्या. तर महत्त्वाचं आहे बघा, याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर या लेण्यांमध्ये यक्ष असेल, गंधर्व असेल, इंद्र आणि सूर्यांची शिल्पे आहेत, जे की अत्यंत महत्त्वाचं आहे. परीक्षेमध्ये एखाद्या वेळेस TCS एकदम डीप लेवलला जर केलं तर अशा पद्धतीचा पण तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. जसं आपण नांदेड GMC आणि त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर GMCचा पेपर जर आपण पाहिलं तर TCSची जी प्रश्न विचारण्याची काठिण्य पातळी आहे ही वाढलेली आहे. ग्रुप D म्हणजे एकदम सरळ साधे आणि सोपे प्रश्न तुम्हाला विचारले जात नाहीत. मी तुम्हाला इथं कुठल्याही प्रकारे भीती घालण्याचं काम करत नाहीये, परंतु जे प्रश्न मी बघितले, जे PYQ असतील किंवा जे नांदेड GMC झालेले पेपर आहेत, छत्रपती संभाजीनगर GMCचे झालेले पेपर आहेत, त्यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आलेत त्याच्यावरून जर आपण अंदाज लावला तर TCSची काठिण्य पातळी या ठिकाणी प्रश्न विचारण्याची वाढली असलेली आपल्याला पाहायला मिळते. कारण तेवढ्या प्रकारचं कॉम्पिटिशन आहे. कुठंतरी त्यांना पण जे काही विद्यार्थी आहेत हे कॉम्पिटिशनमधून कमी करून जे काही त्याच्यामध्ये मेरिटनुसार मग जे विद्यार्थी पुढे येतील त्यांना घेण्याचं काम इथं चालू आहे. त्याच्यामुळं काठिण्य पातळी वाढलेली आहे, कॉम्पिटिशन वाढलेलं आहे याच्यामुळे. तर बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघूयात आपण. नाग नदीतील प्रदूषण कमी करण्याचा प्रकल्प कोणत्या वर्षी मंजूर केला? तर 2021 वर्षी हा जो काही प्रकल्प आहे तो मंजूर झाला आहे मित्रांनो. एकूण प्रकल्पाची जी काही खर्चाची मर्यादा आहे ही 2,117.54 कोटी रुपये खर्चाला या ठिकाणी नाग नदीच्या स्वच्छतेसाठी मंजुरी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. बघा, महत्त्वाचं आहे की राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत याला मंजुरी देण्यात आलेली आहे या प्रकल्पाला. त्याच्यानंतर NRCD राबवणार आहे. हा जो प्रकल्प आहे NRCD कडून राबवला जाणार आहे. महत्त्वाचं आहे या ठिकाणी. नाग नदी आणि तिच्या उपनद्यामध्ये वाहणारे प्रक्रिया न झालेले सांडपाणी, घनकचरा आणि अशुद्ध घटकांच्या बाबतील प्रदूषणाची पातळी यामुळे कमी होईल. तर कुठेतरी नाग नदीचं शुद्धीकरणासाठीचा हा जो काही प्रकल्प आहे 2021 मध्ये तो मंजूर करण्यात आलेला आहे. खर्चाची रक्कम आहे 2,117.54 कोटी रुपये. त्याच्यानंतर मित्रांनो, प्रश्न पुढचा आहे आपला की नागपूर येथील मिहान म्हणून ओळखलं जाणारं मल्टी मॉडेल आंतरराष्ट्रीय कार्गो हब आणि विमानतळाचे विकास काम कोणत्या वर्षी सुरू झाले? तर 2005 या वर्षी सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतं. मिहान प्रकल्प कुठे आहे? अशा पद्धतीचा एक साधा सरळ सिंपल प्रश्न तुम्हाला विचारला जातो. तर मिहान प्रकल्प हा नागपूर या ठिकाणी असलेला पाहायला मिळतो. याच नागपूर या ठिकाणी बुटीबोरी ही पंचतारांकित वसाहत असलेली आपल्याला पाहायला मिळते. आशिया खंडातील सर्वात मोठी पंचतारांकित वसाहत जिचं नाव आहे बुटीबोरी. याच्यावर पण बऱ्याच परीक्षेमध्ये प्रश्न तुम्हाला विचारले जातात. प्रश्न पुढचा आहे, राजभाषेशी संबंधित तरतुदी कोणत्या अनुसूचीमध्ये समाविष्ट आहेत? तर बघा, योग्य उत्तर आहे अनुसूची 8 मध्ये राजभाषेशी संबंधित तरतुदी या ठिकाणी समाविष्ट असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात अनुसूची 8व्या अनुसूचीमध्ये. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा बघणार आहोत आपण. भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्ताची निवड कोण करतं? ते योग्य उत्तर आहे भारताचे राष्ट्रपती हे भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची या ठिकाणी नियुक्ती करत असतात. महत्त्वाच्या माहितीमध्ये जर पाहायचं झालं तर कायद्याच्या कलम 7 नुसार पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखालील निवड समितीच्या शिफारसीनुसार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि पंतप्रधानांनी नामनिर्देशित केल्या जाणाऱ्या केंद्रीय मंत्री परिषदेच्या सदस्य यांचा समावेश असलेल्या निवड समितीच्या शिफारसीनुसार भारताच्या राष्ट्रपतीद्वारे निवडणूक आयुक्ताची या ठिकाणी नियुक्ती केली जाते. बघा, ही संपूर्ण प्रोसेस कशी आहे निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करण्यासंबंधी त्याबद्दलची ही माहिती आहे. कशाही पद्धतीचा प्रश्न विचारला तर या ठिकाणी तुम्हाला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. मग सध्या भारताचे
मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर योग्य उत्तर आहे ज्ञानेश कुमार. हे सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त असलेलं पाहायला मिळतं. निवड कोण करतात? राष्ट्रपती करतात. राजीनामा कोणाकडे दिला जातो? तर राष्ट्रपतींकडे या ठिकाणी दिला जातो. राजीनामा पण तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, कोणाकडे दिला जातो. त्याच्यानंतर बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून एक प्रश्न कमेंटमध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं जातं की महाराष्ट्राचे सध्याचे निवडणूक आयुक्त कोण आहेत? राज्य निवडणूक आयुक्ताचे निवडणूक या ठिकाणी राज्य निवडणूक आयोग जो आहे, राज्य निवडणूक आयोग याचे सध्याचे आयुक्त कोण आहेत ते तुम्हाला या ठिकाणी कमेंटमध्ये सांगायचं आहे. निवडणूक आयुक्त कोण आहेत महाराष्ट्राचे? बघा, आता सध्या तुम्हालाही माहिती असेल की जिल्हा परिषदांची या ठिकाणी निवडणुका ज्या आहेत लवकरच जाहीर होणार आहेत. त्या अनुषंगाने जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला हा प्रश्न विचारला जाण्याची दाट शक्यता आहे की महाराष्ट्राचे सध्याचे राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? कमेंटमध्ये सांगा. माहिती असेल तर, माहिती नसेल तरी कमेंटमध्ये सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल किंवा तो प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करूयात. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे की ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक गोल्ड मेडल जिंकणारा भारताचा पहिला भारतीय कोण आहे? तर अभिनव बिंद्रा हा ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक गोल्ड मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू होता. बघा, 2008 या साली अभिनव बिंद्रा यांनी हे जे काही वैयक्तिक गोल्ड आहे जिंकण्याची कामगिरी केली होती. बीजिंग या ठिकाणी झालेल्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी हे गोल्ड मेडल मिळवलं होतं. स्पर्धेचा जर विचार केला तर पुरुषांची 10 मीटर एअर रायफल या नेमबाजी स्पर्धेमध्ये त्यांनी हे जे काही पदक आहे, गोल्ड मेडल आहे, ते जिंकलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यानंतर बघा, पुढचा महत्त्वाचा अजून एक मुद्दा या ठिकाणी घेतलेला आहे आपण की ह्याच्यावर अजूनपर्यंत कधी प्रश्न आला नाही, तरी पण एक महत्त्वाची माहिती म्हणून आपण या ठिकाणी कव्हर केलेलं आहे की 2000 सालचं जे काही सिडनी ऑलिम्पिक झालं होतं ते याच्यामध्ये वेट लिफ्टर बघा कर्णम मल्लेश्वरी यांनी ऑलिम्पिकमध्ये आणि भारतीय क्रीडा इतिहासात आपले पहिले स्थान निर्माण केले होते. तिने स्नॅचमध्ये 110 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 130 किलो असे एकूण 240 किलो वजन उचललं होतं. त्यामुळे त्यांना कांस्य पदक या ठिकाणी जिंकलं होतं. तर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी भारताची पहिली महिला कोण असा जरी प्रश्न तुम्हाला विचारण्यात आला तर कर्णम मल्लेश्वरी हे तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर द्यावं लागेल. कर्णम मल्लेश्वरी ह्या पहिल्या महिला आहेत ज्यांनी की ऑलिम्पिकमध्ये या ठिकाणी वैयक्तिक मेडल मिळवण्याचा पराक्रम केलेला असलेला आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर मित्रांनो प्रश्न आपला पुढचा आहे, भारतीय संविधानातील अनुच्छेद 323A कशाशी संबंधित आहे? ते योग्य उत्तर आहे प्रशासकीय न्यायाधिकरण सेवा संबंधित बाबींसाठी. हे जे काही भारतीय संविधानातील अनुच्छेद 323A आहे संबंधित असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यामध्ये प्रशासकीय न्यायाधिकरण सेवा संबंधितील तरतुदी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न पुढचा आहे आपला की भारतात मंत्रिमंडळ राज्याच्या डॅशला जबाबदार असते? तर फक्त विधानसभेला या ठिकाणी जबाबदार असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायती आणि औद्योगिक नागरी अधिनियम कधी मंजूर झाला? ते 1977 साली महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियमन या ठिकाणी मंजूर झालेला आपल्याला पाहायला मिळतं. IMPमध्ये ठेवायचे प्रश्न याच्यावर बघा, मागच्या छत्रपती संभाजीनगर GMC मध्ये आलेला प्रश्न आहे हा. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे की 2025 मध्ये कोणता भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भालाफेकमध्ये 90 मीटरचा टप्पा ओलांडणारा देशातील पहिला खेळाडू ठरला आहे? तर नीरज चोप्रा यांनी 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भालाफेकमध्ये 90 मीटरचा टप्पा ओलांडलेला आहे. भालाफेकीमध्ये नीरज चोप्रा यांनी. मग ही जी स्पर्धा होती, कुठली स्पर्धा होती, कोणत्या स्पर्धेमध्ये त्यांनी ही कामगिरी केलेली आहे ते तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये आपल्याला सांगायचं आहे, अन्यथा पुढच्या व्हिडिओमध्ये हे कव्हर केलं जाईल. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, कोणती नदी कृष्णा नदीची उपनदी आहे? तर आता याच्यामध्ये बघा वेगवेगळे ऑप्शन देण्यात आलेले होते, वेगवेगळ्या नद्यांची नावे या ठिकाणी देण्यात आली होती. जशा तसा प्रश्न आला होता नांदेड GMCला की कोणती नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे? तर त्याच्यामध्ये जे काही योग्य उत्तर होतं ना, हे भीमा नदी योग्य उत्तर होतं. त्याच्यामुळं आपण डायरेक्टली भीमा नदी या ठिकाणी घेतले. कृष्णेच्या अनेक उपनद्या आहेत, मग त्या कोणत्या कोणत्या उपनद्या आहेत ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. नदी प्रणाली मित्रांनो, नदी प्रणालीवर 1 ते 2 प्रश्न तुम्हाला प्रत्येक GMC परीक्षेमध्ये आलेले आहेत. नांदेड GMC असेल, छत्रपती संभाजीनगर GMC असेल, त्याच्यामध्ये मग नदी असेल,
नद्यावरील धरणं असेल किंवा उपनद्या असतील त्यांच्या, तर ते तुम्हाला परीक्षेला जाण्याच्या आधी पाहून जायचं आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण कव्हर करणारच आहोत, जवळपास सर्व सिलेबस आपण कव्हर करणारच आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकनला क्लिक करा, जेणेकरून व्हिडिओ आल्याबरोबर लगेचच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल. प्रश्न क्रमांक पुढचा बघूयात मित्रांनो, की इंडियन रेनेसन्स द मोदी डिकेड या पुस्तकाचे संपादक कोण आहेत? तर योग्य उत्तर आहे डॉक्टर ऐश्वर्य पंडित, हे त्यांचे संपादक असलेलं आपल्याला या पुस्तकाचं पाहायला मिळतं. अजून एक याच्यामध्ये मित्रांनो महत्त्वाचं आहे की 2025मध्ये जे काही पुस्तकं या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहेत आणि त्यांचे लेखक नांदेड GMC आणि छत्रपती संभाजीनगर GMC, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हे सांगत होतो की 2025मध्ये जेवढे काही पुस्तकं या ठिकाणी प्रसिद्ध झालेत आणि त्यांचे लेखक पाठ करून जावा, तेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. 2025मध्ये प्रसिद्ध झालेली पुस्तके आणि त्याचे लेखक जर तुम्हाला माहिती असतील तर पाठ करून जावा, पाहून जावा. जर माहिती नसेल तर कमेंटमध्ये सांगा. टेलिग्राम चॅनलला मी तुम्हाला सर्व 2025मध्ये प्रसिद्ध झालेली पुस्तके आणि त्यांचे लेखक अपडेट करून देईन. जर तुम्हाला पाहिजे असेल तर टेलिग्राममध्ये या ठिकाणी कमेंटमध्ये येस म्हणून कमेंट या ठिकाणी करायची आहे तुम्हाला मित्रांनो. त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे की शिक्षणाद्वारे राष्ट्रवादाचा प्रसार करण्यासाठी टिळक आणि इतरांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली? तर डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना या ठिकाणी लोकमान्य टिळक आणि त्यांच्या सहकार्यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक पुढचा आहे 2025च्या मध्यात सुरू करण्यात आलेल्या नागपूर पोलिसांच्या ऑपरेशन थंडरद्वारे लक्षित केलेली मुख्य समस्या कोणती होती? तर अंमली पदार्थ विरोधी कारवाई या ठिकाणी ऑपरेशन थंडर अंतर्गत करण्यात आलेली होती. अशा पद्धतीचा प्रश्न आहे. नाहीतर तुम्हाला हा जो प्रश्न आहे वेगळ्या पद्धतीनं पण विचारला जाऊ शकतो की अंमली पदार्थाविरुद्ध नागपूर पोलिसांनी कोणते ऑपरेशन या ठिकाणी सुरू केले होते? तर ऑपरेशन थंडर. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे की आर्थिक वर्ष 2024-25मध्ये भारताचे विक्रमी संरक्षण निर्यात मूल्य किती होते? योग्य उत्तर आहे 23,622 कोटी एवढी रुपयांची जी काही संरक्षण निर्यात आहे ही भारताने केलेली आहे 2024-25 या वर्षामध्ये. प्रश्न क्रमांक पुढचा आहे मित्रांनो, 2025मध्ये शास्त्रीय संगीतातील उत्कृष्ट योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर सुब्रमण्यम यांना देण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतं. पद्मभूषणची वर लिस्ट दिलेली आहे मी, त्याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर यांचं पण नाव तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, मुंबई अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टसाठी कार्यान्वय संस्था म्हणून कोणत्या संस्थेची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली होती? तर योग्य उत्तर आहे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, त्यालाच आपण MMRDA असंही या ठिकाणी म्हणत असतो. तर बघा MMRDAचे खूप सारे प्रोजेक्ट आहेत, खूप साऱ्या ठिकाणी MMRDA काम करते, त्याच्यामुळं अत्यंत महत्त्वाचं आहे. याचं लॉंग फॉर्म वगैरे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारण्याची शक्यता असते. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे की आशियातील प्रमुख एरोस्पेस आणि संरक्षण प्रदर्शन एरो इंडिया 2025 कुठे आयोजित करण्यात आले होते? ते योग्य उत्तर आहे यलहंका एअरफोर्स स्टेशन बंगळुरू या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं पाहायला मिळतं. बघा चालू घडामोडीचा प्रश्न आहे, महत्त्वाचा आहे, IMP मध्ये ठेवलं तरी पण चालेल, हा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे मित्रांनो, मार्च 2025मध्ये वेटलँड वाईज यूजसाठी रामसर पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय कोण आहे? तर योग्य उत्तर आहे जयश्री व्यंकटेसन यांना वेटलँड वाईज यूजसाठी या ठिकाणी रामसर पुरस्कार मिळालेला आहे. त्या पहिल्या भारतीय ठरलेल्या आहेत रामसर पुरस्कार प्राप्त करणारा. मार्च 2025मध्ये हा जो काही पुरस्कार आहे तो जाहीर करण्यात आलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. योग्य उत्तर आहे जयश्री व्यंकटेशन. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा असणार आहे, भारतीय राज्यघटनेचा कोणता अनुच्छेद राज्यामधील मंत्री परिषदेशी संबंधित आहे? तर बघा योग्य उत्तर आहे अनुच्छेद 163 हा मंत्री परिषदेशी संबंधित असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. प्रश्न क्रमांक पुढचा आहे मित्रांनो, 2025च्या सुरुवातीला इस्रोने कोणती महत्त्वाची अवकाश तंत्रज्ञान कामगिरी साध्य केली आहे? योग्य उत्तर आहे ऊर्जा हस्तांतरण आणि स्पेडएक्स उपग्रहाचे दुसरे स्वायत्त डॉकिंग या ठिकाणी इस्रोकडून साध्य करण्यात आलेलं आहे, तयार करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळं 2025च्या सुरुवातीला इस्रोनं एक महत्त्वाची अवकाश तंत्रज्ञान कामगिरी या ठिकाणी साध्य केलेली आपल्याला पाहायला मिळते.
प्रश्न पुढचा असणार आहे मित्रांनो आपला, महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचे कामकाज कोणत्या अधिनियमानुसार नियंत्रित केले जाते? योग्य उत्तर आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमन 1959 नुसार नियंत्रित केले जाते. याच्यामध्ये मग महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमन कधीचा आहे अशा पद्धतीचा पण प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, भारतातील अंतराळ संशोधन संस्थेचे डिसेंबर 2024 मध्ये कोणत्या प्रक्षेपण वाहनाचा वापर करून स्पॅडेक्स मोहीम या ठिकाणी सुरू केली आहे? ती योग्य उत्तर आहे PSLV-C60 चा वापर करून या ठिकाणी स्पॅडेक्स ही जी काही मोहीम आहे सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते. चालू घडामोडीचे प्रश्न आहेत मित्रांनो, ते पण आपण या ठिकाणी घेतलेले आहेत, जे की यापूर्वी महत्त्वाच्या चालू घडामोडी होत्या. जसं परीक्षेमध्ये TCSचा जर आपण विचार केला ना मित्रांनो, तर याच्यामध्ये जर मागील 6 महिन्यांच्या या ठिकाणी तुम्हाला ज्या काही चालू घडामोडी आहेत त्या विचारल्या जात आहेत. त्याच्यामुळे आपण जानेवारी ते ऑगस्टपर्यंतच्या या ठिकाणी चालू घडामोडीचे सर्व व्हिडिओ, प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीचे व्हिडिओ आपण या ठिकाणी चॅनलवर आपले अपलोड केलेले आहेत. त्याच्यानंतर आता आपण सप्टेंबर महिन्याचा पण व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहोत. त्याच्यामुळं परीक्षेला जाण्याच्या आधी तुम्हाला चालू घडामोडीची जे पण काही माहिती आहे ती संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून ऑलरेडी घेतलेली आहे. त्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल, ते पण व्हिडिओ पहा. परीक्षेला जाण्याच्या आधी नक्कीच परीक्षेमध्ये त्याचा तुम्हाला 100% फायदा होणार आहे. त्यातूनच प्रश्न येतील याची 100% गॅरंटी मी तुम्हाला देऊ शकतो चालू घडामोडीची. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पुढचा आहे की नाग नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पाचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? ते योग्य उत्तर आहे नदी आणि तिच्या उपनद्यावरील प्रदूषण कमी करणे. त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा असणार आहे आपला की एप्रिल 2025 पर्यंतच्या माहितीनुसार भारतातील सायबर दुरुपयोगास बळी पडलेल्या स्त्रियांसाठी निवारा आणि कायदेशीर मदत पोहोचवण्याचे काम करण्यासाठी कोणत्या केंद्रीय योजनेचा या ठिकाणी विस्तार करण्यात आला आहे? तर निर्भया निधी नावाची ही योजना या ठिकाणी चालू करण्यात आलेली आहे सायबर दुरुपयोगास बळी पडलेल्या महिलांसाठी. यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक पुढचा आहे की एप्रिल 2025 मध्ये सुरू करण्यात आलेल्या AI किरण उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर योग्य उत्तर आहे AI मधील महिलांचे नेतृत्व या ठिकाणी सक्षम करणे किंवा वाढवणे हे त्यामागचा उद्देश असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक पुढचा आहे, महाराष्ट्रातील कोकण क्षेत्र खालीलपैकी कशामध्ये स्थित आहे? तर सह्याद्री पर्वत आणि अरबी समुद्र या दोघांच्या मध्ये कोकण हा जो प्रदेश आहे तो असलेला आपल्याला पाहायला मिळतं. मग कोकणामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यांचा समावेश होतो ते माहिती असणं आवश्यक आहे. कोकणामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांना या ठिकाणी समुद्रकिनारा लाभतो आणि कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक जास्त समुद्रकिनारा लाभतो, सर्वात कमी समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्याला लाभतो हे पण आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, 1896 ते 97च्या दुष्काळात महाराष्ट्रामधील ठाणे जिल्ह्यातील लोकांनी ब्रिटिश शासनाविरोधात कोणत्या प्रकारचा निषेध या ठिकाणी सुरू केला होता? तर कर न लादण्याची मोहीम या ठिकाणी सुरू करण्यात आलेली पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक पुढचा आहे की सातवाहन राजवंशाची राजधानी कोणती होती? तर प्रतिष्ठान ही सातवाहन राजाची किंवा सातवाहन जी काही सत्ता होती, सल्तनत होती, तर यांची राजधानी आपल्याला प्रतिष्ठान असलेली पाहायला मिळतं. आजचं सध्याचं नाव जर त्याला आपण पाहिलं तर पैठण नावानं आपण या ठिकाणी ओळखतो. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, महाराष्ट्रातील घनकचरा व्यवस्थापन नियमांचे पालन करण्यावर लक्ष ठेवणारी नोडल एजन्सी कोणती आहे? तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे या ठिकाणी महाराष्ट्रातील घनकचरा व्यवस्थापन नियमांचं पालन करण्यासाठी लक्ष ठेवलं जातं किंवा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अंतर्गत येत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न पुढचा आहे, एप्रिल 2025 मध्ये भारतातील सर्वोच्च सागरी सन्मान राष्ट्रीय सागरी वरुण पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर बघा याच्यामध्ये 2 प्रश्न या ठिकाणी कव्हर होतात की सर्वोच्च नागरी सन्मान जो आहे एप्रिल 2025 मधील, तर सागरी वरुण पुरस्कार कोणाला मिळालाय? तर राजेश उन्नी यांना हा जो काही 2025चा पुरस्कार आहे तो प्रदान करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक पुढचा आहे, कोण सामाजिक सुधारणा प्रोत्साहन देण्यासाठी ओळखले जात होतं आणि बाळ गंगाधर टिळकांचे जवळचे सहकारी होते, परंतु नंतर त्यांनी सुधारक नावाचे वेगळे प्रकाशन सुरू केले? ते योग्य उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर. त्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक पुढचा आहे, महाराष्ट्रातील स्टेट
लाइटिंग नॅशनल प्रोग्राम कार्यान्वयाबाबत कोणते विधान सत्य आहे? तर आता वेगवेगळे विधाने या ठिकाणी देण्यात आले होते. त्याच्यामधलं जे काही योग्य उत्तर होतं ते आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. तर महाराष्ट्रात SLNP आणि EESL द्वारे स्ववित्त पुरवठा पद्धतीने कार्यान्वित केला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा असणार आहे आपला, एप्रिल 2025 मध्ये मंजूर झालेल्या भारताच्या 5व्या पिढीतील स्वदेशी स्टील्थ फायटर जेट प्रकल्पाचे नाव काय आहे? तर एमका नाव आहे. त्यालाच आपण ॲडव्हान्स मीडियम कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. 5व्या पिढीचं एकमेव भारतात तयार केलं जाणारं हे काही विमान जे आहे ते असलेलं आपल्याला पाहायला मिळतं, फायटर जेट असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे की मराठा शासक राजाराम यांनी कान्होजी आंग्रे यांना मराठ्यांना नौदलाचे नौसेनाधिपती म्हणून नियुक्ती करताना कोणती पदवी दिली होती? तर सरखेल नावाची पदवी या ठिकाणी दिलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, जिल्हा पातळीवर कोण महाराष्ट्रातील सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी असतो? तर जिल्हा पातळीचा जर विचार केला तर मित्रांनो, जिल्हा अधिकारी हे सर्वोच्च पातळीवरील या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे की एप्रिल 2025 मध्ये झालेल्या 14व्या इंद्र नवोदय सराव हा भारत आणि कोणत्या देशाच्या संयुक्त युद्ध सराव असलेला पाहायला मिळतं? तर भारत आणि रशिया दरम्यान हा युद्धाभ्यास झालेला आपल्याला पाहायला मिळतं. इंद्र नावाचा जो की 14व्या हा युद्धाभ्यास असलेला पाहायला मिळतं. मित्रांनो, तुम्हाला नांदेड GMC आणि छत्रपती संभाजीनगर GMC परीक्षामध्ये युद्ध अभ्यासावर या ठिकाणी प्रश्न विचारले गेलेले आहेत, अजूनही विचारले जातील. त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगितलं की जो पुण्यामध्ये झालेला युद्ध अभ्यास आहे भारत आणि उझबेकिस्तान दरम्यान डस्टिलिक 6 नावाचा, तर हे पाठच करून जायचं तुम्हाला. हा 100% प्रश्न तुम्हाला GMC परीक्षेमध्ये विचारला जाणारच आहे, हे तुम्हाला मी आज सांगत आहे. हा प्रश्न तुम्हाला GMCच्या परीक्षेमध्ये 100% दिसणार. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा बघणार आहोत आपण, 1870 मध्ये पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? तर MG रानडे यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न पुढचा आहे आपला, महाराष्ट्र महानगरपालिका आणि नगर परिषद अधिनियमन कधी मंजूर झाला? तर 1994 साली मंजूर झालेलं पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, बृहन्मुंबई महानगरपालिकेने विकसित केलेले बेस्ट एनर्जी प्लांट कुठे आहे? तर देवनर या ठिकाणी हा जो काही बेस्टने विकसित केलेला एनर्जी प्लांट आहे तो असलेला पाहायला मिळतं मुंबई महानगरपालिकेने. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, 2025 मध्ये भारताच्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कधी आयोजित करण्यात आल्या होत्या? योग्य उत्तर आहे 28 जानेवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आल्या होत्या. मग हे कुठे आयोजित करण्यात आल्या होत्या, कोणत्या राज्यामध्ये झाल्या होत्या? पुढच्या व्हिडिओमध्ये उर्वरित माहिती आपण या ठिकाणी कव्हर करू. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, डिसेंबर 24 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 200 विकेट घेणारा भारतीय गोलंदाज कोण? योग्य उत्तर आहे जसप्रीत बुमराह. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, 16 ते 28 एप्रिल 2025 दरम्यान आयोजित केलेले डस्टिलिक 6 हा जो काही भारत आणि उझबेकिस्तान देशादरम्यान झालेला लष्करी युद्धाभ्यास सराव होता. प्रश्न डबल आलेला आहे, वर आपण हा जो प्रश्न आहे कव्हर केलेला आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे, महाराष्ट्रातील जिल्ह्यातील महसूल प्रशासनातील सर्वोच्च अधिकारी कोण असतात? तो उपायुक्त हा महसूल प्रशासनातील सर्वोच्च या ठिकाणी अधिकारी असतो. प्रश्न क्रमांक पुढचा आहे की एप्रिल 2025 मध्ये प्रथमच भारत आणि आफ्रिकन राष्ट्रांचा समावेश असलेला कोणता नवीन भूपक्षीय नौदल सराव आयोजित करण्यात आला होता? योग्य उत्तर आहे आफ्रिका भारत प्रमुख सागरी सहयोग नावाचा हा जो काही युद्धाभ्यास आहे तो आयोजित करण्यात आलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, 2025 मध्ये सुरू झालेल्या केरळच्या ज्योती योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? ते योग्य उत्तर आहे स्थलांतरित कामगारांच्या मुलांना अंगणवाडी आणि सार्वजनिक शाळांमध्ये दाखल करणे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, ऑपरेशन कागदाचा उद्देश डॅश मधील माओवाद्यांना संपवणे हा होता. तर योग्य उत्तर आहे छत्तीसगड राज्यामधील. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, महाराष्ट्रातील अकोला अमरावती आणि वाशिम जिल्ह्याच्या जलप्रणालीतील प्रमुख प्रवाही नदी म्हणून कोणत्या नदीला या ठिकाणी ओळखलं जातं? तर पूर्णा नदीला.
प्रश्न क्रमांक पुढचा आहे, मार्च 2025 मध्ये प्रकाशित झालेले संजीव चोप्रा यांचे कोणते पुस्तक भारताच्या दुसऱ्या पंतप्रधानांचे चरित्र आहे? तर लाल बहादूर शास्त्री यांचे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, नागपूर गोवा द्रुतगती महामार्ग एक्सप्रेस वे एकूण लांबी किती आहे? 802 किलोमीटर. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या प्रकारचे हवामान आढळते? तर उष्णकटिबंधीय प्रकारचा जे काही मान्सून आहे तो हवामान आहे तो महाराष्ट्रामध्ये आढळत असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या 2025च्या जागतिक लिंगभेद अहवालामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर 131वा क्रमांक आहे 148 देशांच्या यादीमध्ये. त्याच्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक पुढचा आहे, 2025 मध्ये कोणत्या संस्थेने हाडांच्या कर्करोगाचे लवकर निदान करण्यासाठी सहज हातातून नेता येण्याजोगे पोर्टेबल उपकरण विकसित केले आहे? तर IIT वाराणसीने, ज्याला आपण BHU म्हणून पण या ठिकाणी ओळखलं जातं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट काउन्सिल लिहायच्या स्थापनेने काय सुरू केले आहे? तर योग्य उत्तर आहे, नियोजकांचे लोकशाही विकेंद्रीकरण, ज्याला आपण लडाख नावाने पण ओळखतो. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, भारतातील खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा आहे? तर पुद्दुचेरीमध्ये विधानसभा असलेली पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, भारतीय स्वतंत्र कायदा 1947 कधी लागू करण्यात आला? तर 15 ऑगस्ट 1947 हा कायदा लागू करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, हार्ट लॅम्प या लघुकथा संग्रहासाठी कोणत्या भारतीय लेखकाला 25वा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला? योग्य उत्तर आहे, बानू मुश्ताक यांना. हार्ट लॅम्पसाठी ही जी काही लघुकथा आहे त्याच्यासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025 त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. बानू मुश्ताक हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, कोणत्या मराठा नेत्याने 18व्या शतकातील अंतर्गत गौंड संघर्षाचे भांडवल करून नागपूर प्रदेश जो आहे तो ताब्यात घेतला होता? योग्य उत्तर आहे, राजे रघुजी भोसले यांनी. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, भारतातील संविधानाची 10वी अनुसूची कशाशी संबंधित आहे? तर पक्षांतराच्या कारणास्तव पात्रता याच्यामध्ये तुम्हाला देण्यात आलेल्या पाहायला मिळतात 10व्या अनुसूचीमध्ये. प्रश्न क्रमांक पुढचा आहे की 24वी हिंद महासागर इन असोसिएशन, ज्याला आपण IORA असंही म्हणतो, तर याची बैठक कोणत्या देशाने आयोजित केली होती? तर श्रीलंका या देशामध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, भारतीय नागरिकत्व कायदा 1955च्या 2021 मध्ये झालेल्या दुरुस्तीनुसार कोणत्या श्रेणीतील व्यक्तींना नागरिकत्व दिले आहे? योग्य उत्तर आहे, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील छळग्रस्त बिगर मुस्लिम अल्पसंख्याकांना या ठिकाणी या कायद्यातील दुरुस्तीनुसार नागरिकत्व भारतामध्ये देण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं, बिगर मुस्लिम अल्पसंख्याकांना. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांची नियुक्ती कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत केली जाते? तर योग्य उत्तर आहे, अनुच्छेद 148 अंतर्गत भारताचे नियंत्रक आणि लेखापरीक्षक यांची नियुक्ती केली जाते. त्यानंतर मित्रांनो, प्रश्न पुढचा आहे आपला 2024च्या भ्रष्टाचार धारणा निर्देशांकात, ज्याला आपण CPI म्हणून पण ओळखतो, यामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर यामध्ये भारताचा 96वा क्रमांक असलेला आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे की मार्च 2025 मध्ये कोणत्या मंत्र्यांनी इंडिया बायो इकॉनॉमी रिपोर्ट 2025 आणि बायोटेक स्टार्टअपसाठी बायोसारथी मेंटरशिप इनिशिएटिव्ह प्रकाशित केले? ते योग्य उत्तर आहे, जितेंद्र सिंह. तर बघा, प्रश्न क्रमांक पुढचा असणार आहे आपला या ठिकाणी, महाराष्ट्र सरकारकडून हरित प्रमाणित इमारतींसाठी काय प्रोत्साहन दिले जाते? तर योग्य उत्तर आहे, अतिरिक्त मजल्यावरील जागेचा निर्देशांक हे अतिरिक्त प्रोत्साहन या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडून दिलं जातं, जे आपण काही ग्रीन सर्टिफाईड बिल्डिंग आहेत त्याच्यासाठी. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे, राणी की वाव ही पायऱ्यांची विहीर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर गुजरात राज्यामध्ये असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. प्रश्न पुढचा आहे आपला, मे 2025 या महिन्यात घोषित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील ISS भारताचा पहिला जैविक प्रयोग हा कोणत्या धोरणात्मक उपक्रमाचा भाग आहे?
तर बायो-E3 यालाच आपण बायोटेक्नॉलॉजी धोरण असंही या ठिकाणी म्हणतो. हे चालू घडामोडीचा प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. IMPमध्ये ठेवला तरी पण चालेल. त्यानंतर प्रश्न पुढचा असणार आहे, जागतिक भूक निर्देशांक 2025 नुसार 125 देशांमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर 111वा क्रमांक आहे भूक निर्देशांक 2025 मध्ये. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा असणार आहे, महाराष्ट्रातील कोणती इमारतीच्या शाश्वत डिझाईनसाठी प्रसिद्ध आहे आणि तिने LEED प्लॅटिनम आणि GRI 5 स्टार प्रमाणपत्र दोन्ही प्राप्त केलेले आहेत? तर सुझलॉन वन अर्थ पुणे या कंपनीने या ठिकाणी हे दोन्ही प्रमाणपत्र जे आहेत या ठिकाणी प्राप्त केलेले आपल्याला पाहायला मिळतात. योग्य उत्तर आहे सुझलॉन वन अर्थ पुणे. बघा महत्त्वाचं आहे हे पण. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे, जानेवारी 2025 मध्ये कोणत्या सामाजिक कार्यातील त्यांच्या आयुष्यभराच्या सेवेसाठी पद्मभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे? तर साध्वी ऋतुंभरा यांना या ठिकाणी पद्मभूषण पुरस्कार 2025चा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. या पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि याचा आपला शेवटचा प्रश्न आहे, मार्च 2025 मध्ये INIOCHOS 25 हा सराव कोणत्या हवाई तळावर आयोजित करण्यात आला होता? ते योग्य उत्तर आहे ॲड्रा विडा हवाई तळावर या ठिकाणी हा जो काही युद्धाभ्यास आहे तो आयोजित करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतं. तर मित्रांनो, हे जे काही प्रश्न होते याच्यामध्ये जेवढे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण कव्हर केलेले आहेत. आणखीन याची सिरीज आपण चालू करतोय. तर जे प्रश्न आणखीन अत्यंत महत्त्वाचे आहेत, जे परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात, TCS पॅटर्ननुसार कोणते कोणते प्रश्न तुम्हाला येऊ शकतात परीक्षेमध्ये, तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये उर्वरित प्रश्न या ठिकाणी कव्हर करणार आहोत. सोबतच आपण GKचे चालू घडामोडीचे सर्व व्हिडिओ या ठिकाणी चॅनलवर अपलोड करणार आहोत. त्यासाठी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओची माहिती आवडली असेल तर लाईक करायला पण या ठिकाणी विसरू नका. भेटूयात मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.